हॅलो ऑल, नमस्कार. तर आज दुपारच्या जेवणामध्ये मला समजत नव्हतं की काय बनवावं छान टेस्टी मुलांसाठी. तर इथं मी व्हेज नूडल्स बनवलेले आहेत. म्हणजे दोन्ही मुलांना खूप जास्त नूडल्स हे आवडतात. एकदम क्विक आणि झटपट अशी रेसिपी आहे. फक्त आपल्याकडे 2-3 भाज्या असलं की झालं, एकदम मस्त नूडल्स बनतात. आणि परफेक्ट छान असे मोकळे नूडल्स होण्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि पहिल्यांदा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर इथं मी सगळ्यात पहिलं अद्रक, लसूण, एक छोटा मीडियम साईजचा कांदा, त्याचबरोबर स्प्रिंग ऑनियन म्हणजे पातीचा कांदा, आणि इथं मी सिमला मिरची अशी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मशरूम्स किंवा पनीरसुद्धा ॲड करू शकता, आणखीन छान त्याच्यामध्ये प्रोटीनचा इंटेक वाढवण्यासाठी. आता नूडल्स करण्यासाठी पॅन छान गरम करून घ्यायचा, आणि नूडल्स करताना किंवा कुठलाही चायनीज पदार्थ करताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची. आता ह्यामध्ये मी तेल टाकून घेतलं, तुम्ही हवं तर बटरसुद्धा वापरू शकता. तेल छान गरम झालं की ह्यामध्ये अद्रक लसूणचे काप टाकून घ्यायचे, आणि छान हे हलकेसे गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा. तर इथे मी कांद्याचा उभा चिरून घेतलेला आहे, आणि कांदा अशा पद्धतीने छान असं मोकळा करून घालायचा. कांदा टाकून घेतल्याच्या नंतर 2-1 मिनटं परतल्याच्या नंतर ह्यामध्ये आता आपण सिमला मिरची घालून घ्यायची. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ह्यामध्ये वापरू शकता. फरसबी वापरू शकता, कॉर्न वापरू शकता. तिथं मोठ्या फ्लेमवरती छान हे परतून घ्यायचं. चायनीजच्या भाज्या ह्या मोठ्या फ्लेमवरच परतून घ्या, म्हणजे छान त्या क्रंची होतात. आणि खूप जास्त न शिजवता हलक्याशा त्या फक्त आपण स्टर फ्राय करून घ्यायच्या आहेत. तिथं अशा पद्धतीने भाज्या परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता मी सोया सॉस घातलेला आहे. आज आपण एकदम बेसिक सॉसेस वापरून बनवतो आहे. तिथं फक्त आज मी सोया सॉस वापरणार आहे, आणि नूडल्सचा मसाला. तुम्ही हवं तर ह्यामध्ये चिली सॉस वापरू शकतो. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर चिली सॉससुद्धा वापरू शकता. आणि नूडल्स मी सुरुवातीलाच बॉईल करून ठेवल्या होत्या, शिजवून ठेवल्या होत्या, आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून ह्या आपण थंड करून ठेवायचे, म्हणजे बिलकुल त्या नूडल्स चिकट होत नाही, छान मोकळे असे आपले नूडल्स तयार होतात. आणि व्यवस्थित छान हे अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे बिलकुल, तर गॅसची फ्लेम बारीक किंवा मीडियम फ्लेमवर नाही ठेवायची. आणि असं छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर तुम्ही हे टेस्ट करून बघू शकता की मीठ वगैरे व्यवस्थित आहे का, कारण वरून मी मीठ घातलेलं नाही आहे. सॉसेसमध्ये बऱ्यापैकी मीठ असतं, पण जर तुम्हाला मीठ थोडंसं जास्ती हवं असेल तुम्ही वरून थोडंसं ह्यामध्ये मीठसुद्धा ॲड करू शकता. बिलकुलही अजिनोमोटो किंवा आणखीन कुठले फ्लेवर्स न घालता सुद्धा खूप टेस्टी अगदी रेस्टॉरंटसारखे नूडल्स हे तयार होतात. वरून फक्त यामध्ये थोडासा मी पातीचा कांदा घातलेला आहे. नक्की वापरा, याने छान मस्त फ्लेवर येतो चायनीजच्या डिशेसला. आणि तसं एकदम आपले सिम्पल टेस्टी असे रेस्टॉरंट स्टाईल नूडल्स तयार झालेले आहेत. नक्की करून पहा, आणि जर रेसिपी आवडली असेल तर भरपूर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.